युजली ज्या आपल्याला आर्थिक अडचणी येतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, हे कशामुळे येतात? कारण की आपण बघताना पाहतो की सुरुवात ही सगळ्यांची सारखीच असते, शून्यापासूनच होते. बरोबर. पण एखाद्याला आधीच लक्षात येतं की हा प्रॉब्लेम येतोय आणि तो मात करून पुढे जातो आणि काही त्यातच अडकून राहतो. आता आपल्या जीवनशैलीला चालवणारं या कलियुगामध्ये इम्पॉर्टंट असणारं जे आहे हे आपण म्हणतो मनी एनर्जी, आपलं Correct. धन, संपत्ती. करेक्ट. तर त्याशिवाय आपण या जगामध्ये म्हणजे आता या जगामध्ये आपण सस्टेन नाही करू शकत, कारण हे सत्ययुग किंवा द्वापार युग नाही आहे किंवा पूर्वीचं युग नाही, तिथे बार्टर सिस्टीम होती. बरोबर. आता आपल्याला काहीही एनर्जीला घ्यायचं असेल तर आपल्याला एनर्जीला द्यावं लागतं आणि त्यासाठी फक्त पैसे ज्याला आपण म्हणतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि याचा संबंध आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या जीवनशैलीशी असं कनेक्ट आहे की सगळ्यात आधी आपली कर्म, त्यानंतर आहे आपले प्लॅनेट्स, ओके. त्यानंतर आपण कुठल्या कुळामध्ये जन्म घेत आहोत त्यांच्याशी आपली असलेली कनेक्टिव्हिटी, आपले पितृ देवता म्हणजे अँसेस्टर ज्यांना आपण म्हणतो. तर या प्रत्येक एक एक आपल्या जीवनाचा जो हा झोन आपण ज्याला म्हणतो सगळ्यांशी आपले आर्थिक गती, आर्थिक प्रगती ही कनेक्ट आहे. बर. आणि जेव्हा आपल्याला जीवनामध्ये याच्याशी रिलेटेड आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात की फायनान्शियली लॉसेस होणं किंवा तितकं यशच न मिळणं, याच्यामध्ये आपली पर्सनल आपण म्हणतो ज्याला वैयक्तिक अशी एनर्जी जी असते ही सुद्धा कारणीभूत असते. मग वैयक्तिक एनर्जी जी आपली कनेक्ट होते ती आपला ऑरा आहे, आपली चक्रा सिस्टीम आहे, आपलं कर्म जे गत जन्मात आपण काय असं केलेलं होतं आणि त्यामुळे आपण त्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे यावर सुद्धा तुमची मनी एनर्जी अवलंबून असते. तुमचा धन संचय अवलंबून असतो. काहींच्या बाबतीत असं होतं की ते खूप कमवत आहेत पण मंथच्या एंड पर्यंत काहीही टिकत नाही. मग कंप्लेंट्स असतात की पैसा येतोय पण तो टिकत नाही, किंवा एका ठिकाणून ते कर्ज काढतात, एक कर्ज फेडतात आणि दुसरं त्यांना कर्ज सुरू होतं. बरोबर. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतात. तर यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि पण योग्य त्या एनर्जीचा वापर केला तर 100% आपल्या जीवनामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो.